श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थांच्या पादुका आणि इंद्रनीलमणीचे आपल्याला आज दर्शन होणार आहे. अक्कलकोटमधील श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन. अक्कलकोट येथील स्वामी समर्थांच्या हातातील सूर्यमणी, या सूर्यमणीला आपण इंद्रनीलमणीसुद्धा म्हणतो आणि त्यांच्या पादुका प्रत्यक्ष पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अक्कलकोट स्वामी समर्थांच्या हातातील सूर्यमणी आणि त्यांच्या पादुकांचे दर्शन देण्यात आले आहे. सूर्यमणी आणि पादुका भाविकांना दर्शनासाठी ठेवले जाणार आहेत. या सूर्यमणी आणि पादुकांचे दर्शन अक्कलकोटमधील जुना राजवाडा परिसरातील गणेश मंदिर, गणेश पंचायतन मंदिर येथे ह्या पादुका आणि सूर्यमणी दर्शनासाठी सर्व भाविकांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ आणि मालोजी राजे दुसरे भोसले यांची पहिली भेट गणेश पंचायतन मंदिरात झाली होती. त्यावेळी स्वामींनी गुरु प्रतिपदेच्या उत्सवासाठी आपल्या हातातील सूर्यमणी आणि पादुका त्यांच्याकडे सुपूर्द केला. या दोन्ही अक्कलकोटच्या संस्थानिकांनी मोठ्या श्रद्धेने देवघरामध्ये जपून ठेवलेला आहे. सामान्य भक्तांसाठी त्याचे दर्शन व्हावे ह्या हेतूने भोसले कुटुंबियांनी त्यांच्या दर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. स्वामी भक्त मोठ्या प्रमाणामध्ये स्वामींच्या सूर्यमणी आणि त्यांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी रांगेत उभे आहेत. आम्ही सुद्धा रांगेत उभा राहिलेलो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तुम्ही सुद्धा या फोटोच्या माध्यमातून सूर्यमणी म्हणजेच इंद्रनीलमणी आणि पादुकांचे दर्शन घेऊ शकता. श्री स्वामी समर्थ. आपल्याला हा प्रत्यक्ष पाहण्याचा अनुभव मिळणं खरंच खूप भाग्याचं आहे आणि नक्कीच तुम्ही अक्कलकोटमध्ये गेल्यानंतर तुम्ही या गोष्टींचे दर्शन घ्यावे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अक्कलकोटमधील अन्नछत्रामधील स्वामींच्या पादुका आणि स्वामींचं हे सुंदर रूप तुम्ही हे बघू शकता. खरंच आज अक्कलकोटला येऊन खूप शांत वाटतं. तसं स्वामींचे महाराजांचे आणखीन दत्त महाराजांनी स्वामी समर्थांचा फोटो अक्कलकोटमधील अन्नछत्रामध्ये पूजन करण्याचा आनंद तर खूप वेगळा आहे. आणि स्वामींची सुंदर अशी पालखी. श्री स्वामी समर्थ.